Hi students, in this video lecture we are going to learn the next topic of the heredity and evolution, that is Darwin's theory of natural selection. म्हणजेच आज आपण अनुवंशिकता व उत्क्रांती यातील डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत यामध्ये आपण पाहणार आहोत. ॲक्च्युली चार्ल्स डार्विन collected the species of so many species of plants and animals in a different area and observe carefully and explain that the living organism, these are maybe plant or maybe animal, which having the fitness in survival, that living organism this can live in the nature. And he explained this topic in a book, that is Origin of Species. चार्ल्स डार्विनने वेगवेगळ्या वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रदेशातले हे गोळा केलेले नमुने त्यांनी ऑब्झर्व केले आणि केअरफुली ऑब्झर्व केल्यानंतर त्यांनी सांगितलं सक्षम ते जगतील, म्हणजे बदलत्या वातावरणामध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सक्षम राहतील म्हणजे फिट राहतील तेच यामध्ये जगू शकतात, असं त्यांनी हा जो टॉपिक आहे यानुसार जे सिद्धांत आहे तो ओरिजिन ऑफ स्पीसीज या पुस्तकामध्ये त्यांनी पब्लिश केलेला आहे किंवा या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. अँड ही एक्सप्लेन that the all living organism these are compete with each other for the life. सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकमेकांसोबत स्पर्धा करत असतात आणि ही जी स्पर्धा आहे ही खूप जीवघेणी असते. these are the dangerous competition between that living organism and the living organism which can fit in that nature or in that competition. that living organism this can live in the nature and in which the इव्होल्युशन दिस आर टेक्स प्लेस. त्यांनी सांगितलं की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे कॉम्पिटिशन्स करतात स्पर्धा करतात तेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम जिवंत राहतात आणि त्यानुसार त्यांच्यामध्ये इव्होल्युशन होतं. हाऊ दिस इव्होल्युशन दिस आर टेक्स प्लेस इन दॅट कॉम्पिटिटर्स द लिव्हिंग ऑर्गॅनिझम व्हेन कॉम्पीट ऑर with each other at that time these in which the some changes these are takes place and these changes actually goes into their progeny. म्हणजे ज्यावेळेस ही कॉम्पिटिशन चालू असते, ज्यावेळेस ही स्पर्धा जगण्या मरण्याची स्पर्धा ही जीवघेणी स्पर्धा चालू असते त्यावेळेस सजीवांमध्ये काही बदल ते घडून आणतात आणि ते जे बदल आहे त्यांच्या प्रोजिनीमध्ये म्हणजे आपत्यामध्ये जातात आणि अशा पद्धतीने त्यांचं जे आपत्य आहे त्यांच्यामध्ये हे वेगळं वैशिष्ट्य गेल्यानंतर त्यांच्यामध्ये हळूहळू यामध्ये उत्क्रांती होते. म्हणजेच हा जो बदल आहे हा पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो आणि त्यानंतर यामध्ये अशा पद्धतीने इथे इव्होल्युशन म्हणजेच यामध्ये उत्क्रांती होते. these changes these are continuously goes into the generation to generation and because of this evolution these are takes place in living organism. But this theory of evolution of natural selection these are actually accepted for long duration. But now some scientists which gives the some objection about this theory, and the objection which include the first one is the natural selection is not the only factor responsible for evolution. आता ॲक्च्युली ना त्याची जी थिअरी होती म्हणजे जी नैसर्गिक निवडीचा जो सिद्धांत त्यांनी सांगितला होता डार्विन्सनी, ती जी थिअरी होती अगोदर ती सर्व मान्य होती, परंतु आता काही काळापासून त्यामध्ये बऱ्याचशा ॲक्षेप वेगवेगळे शास्त्रज्ञ यामध्ये घेत आहेत आणि त्यामध्ये पहिला आहे नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. म्हणजे नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीसाठीला कारणीभूत नाही. म्हणजे उत्क्रांती जी झालेली आहे ठीक आहे, पण त्यामध्ये नैसर्गिक निवडीचा सिद्धांत ठीक आहे बरोबर आहे, पण फक्त नैसर्गिक निवडीमुळे किंवा फिटनेसमुळेच इव्होल्युशन झालेले असं नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्शन आहे डार्विन्स डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट द युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यांनी सांगितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कॉम्पिटिशन होते, जगण्यासाठी स्पर्धा होते, त्यांच्यामध्ये काही चेंजेस होतात, पण त्यांच्या थिअरीमध्ये त्यांच्या सिद्धांतामध्ये
सिद्धांतामध्ये त्यांनी उपयोगी आणि निरुपयोगी जे बदल आहे किंवा जे चेंजेस आहे ते यामध्ये स्पष्ट केलेले नाही आहे, म्हणजे ते दिलेले नाही आहे. अँड द थर्ड ऑब्जेक्शन, देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट द स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. त्यांनी हे पण सांगितलेलं नाही की यामध्ये सावकाश होणारे बदल आणि त्यानंतर एकदम होणारे बदल. आता काही सजीवांमध्ये एकदम पण बदल होऊ शकतात, जसं आपण सुरुवातीला टॉपिकमध्ये पाहिलं होतं म्युटेशन, म्हणजे आपण उत्परिवर्तन पाहिलं होतं. काही सजीवांमध्ये अचानक पण बदल होऊ शकतात, पण हे बदल यामध्ये चार्ल्स डार्विनने त्यांच्या सिद्धांतामध्ये मेन्शन केलेले नाही आहे, म्हणजेच त्यांची जी थिअरी आहे त्यामध्ये हे मेन्शन केलेलं नाही आहे. Charles Robert Darwin, born in 1809 in February and he died in the April 1882. म्हणजेच त्यांचा जन्म फेब्रुवारी 1809 झाला आणि त्यांचा मृत्यू कधी झाला आहे तर 1882 झाला आहे एप्रिलमध्ये. And this English biologist proposed the theory of evolution. हे जे इंग्लिश जीवशास्त्रज्ञ आहे यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत म्हणजेच theory of evolution यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे. And he showed that the all species of living organism have been gradually evolved over the period of thousands of years from the common ancestor. म्हणजेच त्यांनी यामध्ये दाखवून दिलेलं आहे किंवा हे सांगितलेलं आहे की सजीवांच्या सर्व जाती समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने हजारो वर्षाच्या कालखंडानंतर विकसित झालेल्या आहे. अँड ही प्रोपोज दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इव्होल्युशन. आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की हे जे यामध्ये नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे किंवा नैसर्गिक निवडीचे जे तत्व आहे हे कारणीभूत असून यामध्ये सजीवांचं उत्क्रांती म्हणजे इव्होल्युशन झालेलं आहे. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट कन्सेप्ट अँड दॅट इज लॅमार्किझम. नंतर आपल्याला पाहिजे लॅमार्कवाद. बॅप्टिस्ट लॅमार्क, बोर्न इन August 1744 and died in December 1829. त्यांचा जन्म झाला आहे 1744 आणि मृत्यू झाला आहे 1829. यांनी एक वेगळ्याच प्रकारचा सिद्धांत यामध्ये सांगितलेला आहे. अँड दिस इज कॉल्ड ॲज द लॅमार्किझम. यांनी जो सिद्धांत जो सांगितलेला आहे त्याला म्हणायचं आहे लॅमार्कवाद. लॅमार्क प्रोपोज दॅट द ॲक्टिव्हिटी ऑफ the organisms are responsible for their evolution. यांनी सांगितलं होतं की जी उत्क्रांती झालेली आहे ॲक्च्युली तर ते सजीवांनी जे प्रयत्न केलेले आहे म्हणजे सजीवांमध्ये जे प्रयत्न झालेले आहे किंवा त्यांनी स्वतःमध्ये जे प्रयत्न करून जो बदल घडवून आणलेला आहे त्यामुळे उत्क्रांती झालेली आहे. अँड दिस फ्रेंच नॅचरलिस्ट प्रपोज दॅट ईच ॲनिमल्स ऑर प्लांट अंडरगोज सम चेंजेस इन its lifespan and those changes are transferred to the next generation and such changes occur in next subsequent generation too. यांचं म्हणणं असे की वनस्पती असेल किंवा प्राणी असेल म्हणजेच प्लांट असेल किंवा ॲनिमल्स असेल यांच्या लाईफमध्ये यांच्या लाईफस्पॅनमध्ये यांच्या आयुष्यामध्ये काही बदल त्यांच्यामध्ये घडले अँड these changes these are transferred to their progeny. हे जे बदल आहे तर हे त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये म्हणजे त्यांच्या आपत्यामध्ये गेले आणि पिढ्यानपिढ्या हे बदल यामध्ये घडत राहिले असं यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क प्रोपोज दॅट द मॉर्फोलॉजिकल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन अँड द रिझन्स बिहाइंड दोज मॉर्फोलॉजिकल changes is activity or laziness of that organism, and he called this concept as a principle of use or disuse of organ. यांनी काय सांगितलं होतं की जे सजीव आहे तर त्यांची मॉर्फोलॉजी म्हणजेच त्यांच्या शरीर रचनेमध्ये काही बदल घडलेले आहे आणि हे बदल का घडलेले आहे
तर सजीवाच्या प्रयत्नामुळे असेल किंवा त्याच्या आळस कारणामुळे असेल. काही सजीवांनी प्रयत्न केले, काहींमध्ये आळसयुक्त म्हणजेच त्यांना आळस असेल किंवा त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणले नाही आणि त्यामुळे त्यांच्या शरीररचनेत बदल झाला. आणि तो जो शरीररचनेत बदल झालेला आहे तर त्यामागेच यामध्ये त्यांनी लॅमार्क्वाद किंवा यामध्येच त्यांनी लॅमार्किझम ही कन्सेप्ट यामध्ये एक्सप्लेन केलेली आहे किंवा हा सिद्धांत यामध्ये सांगितलेला आहे. यांना म्हणायचे की त्यांचे जे इंद्रिय आहे, ज्यांनी स्वतःमध्ये प्रयत्न केला त्या इंद्रियाचा वापर झाला आणि जे आळशी राहिले किंवा ज्यांनी स्वतःमध्ये चेंजेस केला नाही किंवा ज्यांनी ज्या ऑर्गॅनचा यूजच केला नाही ते ऑर्गॅन्स तसेच राहिले, म्हणून त्याला म्हणायचे यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गॅन. यालाच त्यांनी इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत असं देखील यामध्ये म्हणले. हे यामध्ये काही उदाहरणांनी काही एक्झाम्पल्स देऊन त्यांनी यामध्ये स्पष्ट केले आहे. फर्दर ही said that the neck of giraffe has become too long due to the browsing on leaves of a tall plant by the extending their neck for several generations. ॲक्च्युली झालं काय की जे जिराफ आहे त्यांच्यामध्ये पिढ्यानपिढ्या जी जिराफ आहे तर त्यांची जी मान आहे तर त्यावरती स्ट्रेच ताण देण्यात आला. हा ताण का दिला त्यांनी? कारण ज्यावेळेस ते अशा वातावरणात गेले की जिथे जे प्लांट आहे त्यांची हाईट जास्त आहे, मग ह्या झाडांचे पानं खाण्यासाठी त्यांनी त्यांच्या मानेवरती ताण दिला, स्ट्रेच केलं आणि त्यामुळे त्यांच्या मानेमध्ये चेंजेस झाला, बदल झाला आणि हा बदल त्यांच्या पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर झाला आणि त्यामुळे जे जिराफ आहे त्यांची जी नेक आहे तर त्याची लेंथ इन्क्रीज झाली, म्हणजेच त्याची लांबी वाढली. सिमिलरली द शोल्डर ऑफ द आयर्न स्मिथ हॅव become very strong due to the frequent hammering movement. जर आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं लोहाराचे खांदे, म्हणजे आपण जर कॉमन पीपल आणि लोहार यांचा जर विचार केला तर लोहाराचे कांदे अतिशय बळकट असतात. हे बळकट का झालेले असतात? कारण घाव घालून त्यांचे जे खांदे आहे म्हणजे त्यांचे जे शोल्डर्स आहे यामध्ये चेंज झाला असतो आणि म्हणून त्यांचं जे ऑफस्प्रिंग आहे किंवा आपत्ती आहे त्याच्यामध्ये पण ही वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात. ही ऑल्सो गिव्ह द सम अनदर एक्झाम्पल that is wings of birds like the ostrich and emu have become weak due to no use. यामध्ये त्यांनी काही अजून काही उदाहरण दिले. ते शहामृग असेल, इमू असेल, हे जे पक्षी आहे तर यांनी त्यांच्या पंखाचा वापर म्हणजे त्यांचे जे विंग्स आहे त्याचा वापर केला नाही आणि म्हणून ते कमकुवत झाले. आणि आज जर आपण हे बर्ड्स पाहिले तर त्यांच्यामध्ये जी उडण्याची ॲबिलिटी आहे ती लॉस झालेली आहे कारण त्यांनी त्याचा यूज केला नाही. अनदर एक्झाम्पल वी कॅन ऑल्सो सी इन दिस बुक द लेग्स ऑफ द बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक हॅव बिकम यूजफुल फॉर द स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर अँड ऑल्सो ही गिव्ह द एक्झाम्पल ऑफ स्नेक. जसं हंस आणि बदकाचे पाय हे पाण्यात राहून यामध्ये पोहण्याचं शिकले, म्हणजे हे जे बर्ड्स आहे हे पाण्यात राहिल्यामुळे आपोआप त्यांच्या शरीरामध्ये बदल घडला आणि ते पोहायला शिकले. आणि त्याचबरोबर त्यांनी स्नेकचं एक्झाम्पल दिलेलं आहे, सापाचं एक्झाम्पल दिलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जे स्नेक आहे हॅव लॉस्ट देअर लेग्स बाय द मॉडिफिकेशन इन देअर बॉडी फॉर ब्राउझिंग हॅबिट. मग इथे सापाचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. सापाला बिळात जाण्यायोग्य शरीर रचना बनवण्यासाठी किंवा जे त्यांचं भक्ष्य आहे त्याला पकडण्यासाठी त्यांना बिळामध्ये जावं लागतं आणि त्यासाठी ते पाय जे आहे तर त्यांनी लॉस्ट केले म्हणजे गमावलेले आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचे की अगोदर सापाला पाय होते म्हणजे स्नेकला लेग्स होते पण ते जे लेग्स आहे ते लॉस झालेले आहे म्हणजेच ते जे लेग्स आहे तर ते आता आपल्याला दिसत नाही. अँड सम स्नेक ऑल्सो हॅविंग द फिमर बोन अँड विच ऑल्सो गिव्ह
द इन्फॉर्मेशन दॅट इव्होल्युशन दिस आर टेक्स प्लेस. काही जे स्नेक आहे तर त्यांना फिमर, पायाचा फिमर बोन आहे म्हणजे मांडीचा हाड आहे, आणि ते पण यामध्ये सांगतं की सापामध्ये हे जे वैशिष्ट्य आहे हे सांगतं की सापाला अगोदर पाय होते आणि त्यांच्यामध्ये इव्होल्युशन उत्क्रांती होऊन त्यांनी पाय गमावलेले आहे. अँड ऑल these example, these are the acquire character. This called as the theory of inheritance of acquire characters or Lamarckism. जे यामध्ये सांगितलेले लॅमार्कवाद आहे त्यालाच इथं मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा लॅमार्कवाद याला म्हणतात. म्हणजेच मिळवलेली जी वैशिष्ट्य आहे ती पुढच्या पिढीमध्ये जाणे, याचा अर्थ असा आहे की मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा त्याला म्हणायचे लॅमार्कवाद. दॅट इज कॉल्ड एज द लॅमार्किझम और इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर कॅरेक्टर. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन ड्यू टू द स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी और their denaturations in that living organism, these are takes place, and this explain the Lamarck. But actually these are widely accepted, but these are not the responsible for the evolution, and these are on the basis of some observation generation to generation by the different scientists. And because of this Lamarck theory or Lamarck's theory was disproved. यामध्ये जी सांगितलेली जी थिअरी आहे ही लॅमार्कवाद किंवा आपण त्याला म्हणलं मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत, त्यांचं असं म्हणणं होतं की शरीरामध्ये जे प्रयत्न केल्यानंतर किंवा प्रयत्न न केल्यामुळे काही बदल होतात ते सर्वमान्य आहे, पण ते बदल जे आहे ते सगळ्याच पिढीमध्ये संक्रमित होतात असं नाही आहे. आणि म्हणून लॅमार्कचे म्हणणे जे आहे तर ते चुकीचे असल्याचे दिसून आलेले आहे. अँड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट हॅज द ॲक्वायर to the next generation, and this called as the ancestry of acquired character. सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्यांनी संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात, यालाच संपादित गुणांचा अनुवंश असे यामध्ये म्हणतात. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट टॉपिक दॅट इज द स्पेसिएशन. म्हणजेच आपल्याला जाती उद्भव किंवा ज्या स्पीसीज आहे किंवा वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या कशा तयार होतात हे आपल्या इथे पाहायचं आहे. नाव वी कॅन सी द डिफरंट प्लांट्स अँड ॲनिमल्स व्हरायटीज ऑन द अर्थ, अँड दिस आर ऑल बिकॉज ऑफ द इव्होल्युशन. आज आपण जर पाहिलं तर आपल्याला पृथ्वीवरती खूप प्रकारचे वनस्पती प्राणी पाहायला भेटतात, आणि हे कशामुळे पाहायला भेटतात तर उत्क्रांतीमुळे इथे पाहायला भेटतात. द स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू द नॅचरल रिप्रोडक्शन. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास काय म्हणलं जातं, जाती म्हणलं जातं किंवा त्यांना म्हणायचे स्पेसीज. आणि प्रत्येक जाती एक विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढत असते. दिस आर ग्रो इन अ पर्टिक्युलर नॅचरल और जिओग्राफिकल कंडिशन, अँड दिअर हॅबिटाट, फूड, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड period, these are different. And all these species we can see the different characteristics, म्हणजेच त्यांचा आहार विहार म्हणजेच कोणत्या एरियामध्ये कुठे राहतात, कोणत्या ठिकाणी राहतात, त्याचबरोबर त्यांची फलन क्षमता म्हणजेच रिप्रोडक्टिव्हिटी, आणि त्याचबरोबर त्यांचा यामध्ये समागम काळ म्हणजेच त्यांची जी लाईफ आहे. these are different in different living organism, and however the genetic variation and also the geographical and reproductive changes, these are responsible for फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. नवीन जी जात तयार होते तर ती कशामुळे तयार होते तर सजीवांमध्ये जनुकीय बदल असेल किंवा भौगोलिक बदल काही सजीवांमध्ये घडून येतात, त्याचबरोबर काही सजीवांमध्ये पुनरुत्पादनीय बदल घडून येतात आणि त्यामुळे नवीन स्पेसीज यामध्ये तयार होत असते. अँड सिमिलरली जिओग्राफिकल ऑर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड टू स्पेशिएशन. म्हणजेच यामध्ये सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही
कालांतराने जाती बदल किंवा यामध्ये जाती उद्भव किंवा नवीन स्पेसीज इथे फॉर्म होत असतात. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट टॉपिक अँड दॅट इज द ह्युमन इव्होल्युशन. मग आपण पाहणार आहोत की मानवाचं इव्होल्युशन म्हणजेच मानवाची उत्क्रांती कशी झालेली आहे. द बायोडायव्हर्सिटी दॅट इज नोन टुडे हॅज बीन said to be the form of very simple unicellular living organism and due to the evolution. आज आपण पाहिलं तर एक स्पेशियल सजीवापासून आज आपण मल्टी सेल्युलर म्हणजे बहुपेशीय सजीव आपण पृथ्वीवरती पाहतोय आणि त्यामध्ये पण आपल्याला व्हेरिएशन्स म्हणजे खूप साऱ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थवरती दिसत आहेत अँड दीज आर ओनली बिकॉज ऑफ द इव्होल्युशन. आज आपल्याला हे सगळं का दिसतंय तर उत्क्रांतीमुळे दिसतंय. अँड इन दिस इव्होल्युशन द ओरिजिन ऑफ ह्युमन इव्होल्युशन कॅन बी शोन ॲज पर द पिक्चर गिवन बिलो. खाली एक तुम्हाला फोटो दिला आहे, तुम्ही तो फोटो इथे पाहू शकता आणि त्या फोटोमध्ये मानवाचं जे उत्क्रांती आहे किंवा जे इव्होल्युशन आहे ते कसं झालेलं आहे त्याचे यामध्ये थोडक्यात माहिती तुम्ही पाहू शकता. डायनासोर डिसअपियर्ड approximately 7 crores years ago and at that time monkey like animals, these are responsible for evolution of human and these are the ancestor of human and these are like a modern lemur. आज जर आपण पाहिलं तर आज आपल्याकडे डायनासोर सारखे महाकाय प्राणी नाही आहेत. हे डायनासोर सारखे जे महाकाय प्राणी आहेत तर ते सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी नष्ट झालेले आहेत किंवा नाहीसे झालेले आहेत आणि त्या काळामध्ये माकडासारखा एक प्राणी जो आज जर आपण पाहिलं तर लेमूरसारखा, जर आज पाहिलं तर जो लेमूर आहे तसा त्या काळामध्ये माकडासारखा प्राणी होता आणि ॲक्च्युली तो आपला पूर्वज आहे. म्हणजे मानवाचं जी उत्क्रांती आहे किंवा ॲनिमलपासून इव्हॉल्व झालेले आज ह्युमन बिंग आपण पाहू शकतो. अँड टेल ऑफ दिस मंकी लाईक ॲनिमल ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसअपियर अबाउट द 4 crores year ago. मग जवळपास जर आपण विचार केला तर 4 कोटी वर्षापूर्वी हे आफ्रिकामध्ये असणारे जे माकडासारखे प्राणी आहे तर त्यांच्या शेपटे जे आहे त्यांची जी टेल आहे तर ती डिसअपियर झाली, नाहीशी झाली. अँड देन द डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन दिस आर टेक्स प्लेस इन दॅट ॲनिमल and then the enlargement of that brain and also their use of their hands and then which form the ape like animal, these are evolved. ॲप सारखे जे ॲनिमल्स आहे ज्यावेळेस हे ॲनिमल्स जे आहेत लेमूर सारखे त्यांची शेपटी गायब झाली म्हणजे डिसअपियर झाली. त्याचबरोबर त्यांच्या मेंदूची वाढ झाली आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये हाताचा वापर थोडाफार व्हायला लागला आणि ॲपसारखे त्या काळामध्ये जे प्राणी आहेत तर ते इव्हॉल्व झाले. अँड दिस ॲप लाईक ॲनिमल्स दिस आर रिचेस इन टू द साऊथ अँड नॉर्थ ईस्ट आशिया अँड फायनली इव्हॉल्व इन टू द जीवन अँड ऑल्सो द अनादर दॅट इज द ऑरेंज. यामध्ये जीवन असेल किंवा ऑरॅग असेल यासारखे प्राणी जे आहेत तर ते ॲपपासून इव्हॉल्व झाले आहेत. हे ॲप जे आहे किंवा त्याला आपण कपी म्हणतो हे दक्षिण किंवा आग्नेय आशियामध्ये पोहोचले असावेत आणि तिथे हे गिबन आणि त्याचबरोबर ऑरॅग ऑरॅग हे जे प्राणी आहे तर ते उदयास आले म्हणजेच ते इव्हॉल्व झालेले आहे. अँड रिमेनिंग ॲप लाईक ॲनिमल स्टे इन द आफ्रिका. मग जे ॲपसारखे ॲनिमल होते की जे दक्षिण आग्नेय आशियात न जाता तिथेच राहिले म्हणजे आफ्रिकेमध्ये राहिले विच इव्हॉल्व अँड विच फॉर्म द गोरिला अँड चिंपाझी. त्यांचं इव्होल्युशन होऊन गोरिला आणि चिंपाझी तयार झाले किंवा त्या इव्हॉल्व झालेले आहेत. अँड दिस आर इव्हॉल्व नियर अबाउट द 2.5 crores years ago. जवळपास 2 कोटी वर्षाच्या आसपास 2,50,00,000 वर्षाच्या आसपास हे चिंपांजी आणि गोरिला इव्हॉल्व झालेले असावेत, त्यांची उत्क्रांती झाली असावी असं सांगण्यात येतं. अँड नियर अबाउट द 2 crores years ago these ape like animals these grow into like animals this goes into different way near about 2 crores years ago and then these animals eat the food and also by the using hand and also do the different work with the help of hand. हे ॲप सारखे जे प्राणी होते तर ते
अन्न ग्रहण करायला लागले हाताने, आणि त्याचबरोबर त्यांनी हाताने वेगवेगळा वापर इथे करायला सुरुवात केला. आणि ही इव्होल्युशन, ही उत्क्रांती जवळपास 2 कोटी वर्षापूर्वी झाली असावी. अँड दोज ॲप स्टार्टेड टू लाईव्ह ऑन द लँड ॲज द फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लीन ड्यू टू द ड्राय इन्व्हायरमेंट. कोरड्या वातावरणामुळे काही ठिकाणी जंगलं नाहीशी झाली, उंच जे झाडे होते ते डिस्ट्रॉय झाले, नष्ट झाले, आणि त्यामुळे हे जे ॲनिमल्स आहे तर हे लँडवरती वॉक करायला लागले, म्हणजेच जमिनीवरती चालायला लागले. अँड दिअर लुंबार बोन डेव्हलप इन सच अ वे that they start to stand in erect postures in the grassland, and thereby their hand became available for use any time. त्यांच्या कमरेचे जे हाड आहे, म्हणजेच व्हर्टिब्रल कॉलम आपण त्याला म्हणतो, किंवा पाठीचा जो कणा म्हणतो, त्या पाठीच्या कणामध्ये कमरेच्या तिथे असणारे जे लुंबार बोन आहे त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने एक ॲबिलिटी आली, किंवा त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने बदल झाला की जेणेकरून तो जो मानव आहे तर तो सरळ चालायला लागला. आणि त्याचबरोबर त्याचे समोरचे जे 2 हात होते जे अगोदर खाली टेकून चालण्यासाठी वापर ते ॲनिमल्स करायचे, तर त्यांच्यामध्ये विकास होऊन ते जे समोरचे 2 हात आहे तर त्यांचा वापर इतर काही कामासाठी केला जायला लागला. अँड दीज फर्स्ट ह्युमन these like animals with the erect posture which were using their hands have evolved about the 2 crores years ago. आणि जवळपास 2 कोटी वर्षापूर्वी हा ताठ उभा राहणारा प्राणी जो मानव सदृश्य होता किंवा मानवासारखा दिसणारा जो प्राणी आहे तर याची उत्क्रांती झाली. आणि असा प्राणी की ज्याचे 2 हात मोकळे आणि त्याचबरोबर त्याचा काही कारणास्तव इथे वापर करण्यात आला. अँड द फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल्स is with us in the form of the Ramapithecus about the 1 lakh year, and meanwhile it discover the fire. मग आगीचा किंवा अग्नीचा शोध लावणारा जो मानव आहे तो म्हणजेच इंटेलिजंट, म्हणजे आपण त्याला हुशार म्हणतो, असा हुशार, इंटेलिजंट आणि प्रगतशील मानव, त्याचबरोबर ताठ चालणारा मानव हा जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत यामध्ये डेव्हलप झाला असावा किंवा तो इव्हॉल्व झाला असावा. ब्रेन ऑफ 50,000 year old man had been sufficiently evolved to the extent that it could be considered as member of the class wise man, that is the Homo sapien. आणि जवळपास 50,000 वर्षापूर्वीचा जो मानव आहे त्याचा जो मेंदू आहे तो पूर्णपणे किंवा पुरासा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव म्हणजे होमो सॅपियन या वर्गाचा सदस्य मानण्या योग्य मानव हा तयार झाला आहे. निअँडरथॉल मानव म्हणजेच निअँडरथॉल मॅन can be considered as the first example of wise man, and the Cro-Magnon, this is considered as, or these are evolved about the 50,000 years ago, and afterward this evolution had been faster than earlier. मग निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले मानवाचे उदाहरण आहे आणि जवळपास सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो-मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली. म्हणजे आज जर पाहिलं आपण तर ही जी प्रगती आहे ती अतिशय झपाट्याने होत आहे. अँड अबाउट द 10,000 years ago wise man started to practice the agriculture, and it started to rear cattle herd and also the establish the cities. मग आज जवळपास म्हणजे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव हा हळूहळू शेती करू लागला, त्याचबरोबर जनावरं पाळू लागला म्हणजे जनावरांची कळप बाळगू लागला. त्याने वसाहती बसवल्या म्हणजे सिटीज फॉर्म केल्या. अँड कल्चरल डेव्हलपमेंट टूक place, and art of writing was invented about the 5,000 years ago, and thus the history had been started. त्यानंतर जवळपास
हजार वर्षापूर्वी त्याच्यामध्ये लिहिण्याच्या कलेचा शोध लागला. त्याचबरोबर त्याच्यामध्ये संस्कृतीचा विकास झाला आणि इतिहासाची त्यानंतर सुरुवात झाली. मॉडर्न सायन्सेस इमर्ज about the 400 years ago. An industrial society was established about the 200 years ago, and now we have reached at this stage, and still we are searching the detail of the roots of human ancestry. सुमारे 4000 वर्षापूर्वी आजचा आधुनिक सुमारे 400 वर्षापूर्वी आधुनिक शास्त्राचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत आलो आहोत आणि तरीही अजून मानव वंशाच्या मुळाच्या तपशिलाचा जो शोध आहे किंवा त्याचे जे रूट्स आहे त्याचा जे डिस्कवर आहे ॲन्सेस्ट्री रूट ऑफ दॅट ह्युमन ॲन्सेस्ट्री दीज आर नाऊ ऑल्सो द डिस्कवर द डिफरंट सायंटिस्ट. अजूनही त्याचं जे डिस्कवर आहे तर ते वेगवेगळे शास्त्रज्ञ ते करतायत.